झी 24 तास, एक पाऊल पुढे. उद्या पाऊस पडला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत झाल्या, विसरले सगळे. परत पुढच्या वर्षी दुष्काळ आला की परत सगळ्या गोष्टी सुरू. परत आम्हाला राग येतो, सगळ्या गोष्टी होतात. परत जून जुलै महिना आला की परत या सगळ्या गोष्टी विसरून जातो आम्ही. निवडणुकीच्या वेळेला तर सगळ्या गोष्टी विसरल्याच जातात. पण याच्यावरती हे काय काय करतायत? जनावरांच्या छावण्या उभ्या करतायत, त्याच्यासाठी करोडो रुपये जात आहेत आणि खोटी जनावरं दाखवली जात आहेत पेपरवरती आणि तेवढे पैसे खाल्ले जात आहेत. ते जनावरांनाही मिळत नाहीत. खोटी जनावरं सांगताय तुम्ही आणि त्याच्यावरती मधले दलाल भडवे सगळेजण मधल्यामध्ये पैसे खाऊन वेगळे होणार. आम्हाला रागच नाही या गोष्टींचा. जे लहानपणापासून जे काही वासरू, जे काही पिल्लू आम्ही पाळलंय घरामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटत असेल? माझ्या स्वतःच्या घरी 6 कुत्रे आहेत. मी विनोदाने सांगत नाही, मला माहिती आहे ते काय काय प्रेम असतं ते. आज तीच गोष्ट आपल्या घराची, आपली शेतामध्ये राबणारी आपली जनावरं, गाई बैल सगळे जे लहानपणापासून वाढवले, जे तुमच्यासाठी राबले, जे प्रत्येक घराघरामध्ये वाढले, आज फक्त माझ्याकडे पाणी नाही, मी त्याला चारा देऊ शकत नाही, म्हणून तेच माझं पोर, तेच माझं जनावर मला सोडून द्यावं लागतंय. आणि ते सोडून दिल्यावरती कुठेतरी खाटीक पकडतोय आणि त्याला कापून टाकतोय. तेच माझं मूल, जे मी लहानपणापासून वाढवलं, जेवढं मोठं केलं आणि मोठं केल्यावरती आज यांच्या नादानपणामुळे मला त्याला पाणी देता येत नाही, चारा देता येत नाही, मारून टाकावे लागतात. आणि ह्यांची शेती बघा, प्रत्येकाची या मंत्र्या-संत्र्यांच्या शेती बघा, सगळ्या हिरव्यागार, ह्यांच्याकडे व्यवस्थित पाणी, ह्यांच्याकडे सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रात पाणी नाही. महाराष्ट्रात जनावरांना चारा नाही. आणि आमच्या लोकांना काही देणं घेणंच नाही. हे आमचे इथे आज गृहमंत्री देशाचे काही नाही. हे राजकारणातले शशी कपूर आहेत, ते हॅपी गो लकी, आपलं काय चाललंय चालू देत. काही पडलीच नाही. मला कल्पना आहे, वयाने ज्येष्ठ आहेत, माझ्या काकांचे, माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत, हे एका बाजूला. पण आज सोलापूर आणि महाराष्ट्राचं चित्र काय दिसतंय? आज केंद्रामध्ये गेलात, गेली 20, 25, 30 वर्ष, 35 वर्ष एकच वाक्य ऐकतोय, एक वाक्य, दुसरं काही नाही. काही विचारा. एका पट्टेवाल्याला एका सब इन्स्पेक्टर बनवला, सब इन्स्पेक्टरला गृहमंत्री बनवला आणि गृहमंत्री बनवल्यानंतर मग जे आमच्या सोनिया मॅडमने मला आता इतकं मोठं पद दिलेलं आहे. पण जो पक्षाध्यक्ष बदलतो त्याच्या नावाने एकच वाक्य चालू. शिंदे साहेब, आज दिल्लीमध्ये तिकडे बलात्कार झाला, त्या मुलीच्या बलात्कार करणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत पकडलं नाही. एक पट्टेवाला होतो आणि त्याच्यानंतर मग मी सब इन्स्पेक्टर झालो. अरे विचारला काय प्रश्न, उत्तर काय देत आहे? बस एकच, पट्टेवाला होतो, सब इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर गृहमंत्री झालो. सोनिया मॅडममुळे मला हे मिळालं, इंदिरा गांधींमुळे मला ते मिळालं, राजीव गांधींमुळे मला हे मिळालं. एका दलित माणसाला एवढा मोठा केला. दलितांसाठी काय केलं? त्या दलित बांधवासाठी तरी काही केलं का? मला मगाशी कोणीतरी येऊन सांगितलं, काहीतरी सोलापूर शहरामध्ये काहीतरी 20-25, खरंय का खोटं मला माहिती नाही, खरंय 20-25 फक्त सिग्नल आहेत, त्यातले फक्त 6 चालू आहेत. काय? 2च चालू आहेत, 3, 4 चालू आहेत. किती पैकी? 15 पैकी 4 चालू आहेत. काय 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 शहर म्हणायचं? हे जे आपण जे हसतोय ना, आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण गंमत म्हणून जे नेतोय ना, मजाक, महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टींचा आम्ही मजाक बनवून ठेवला. आमच्या मंत्र्यांनी कामं करावीत न करावीत, आम्ही आमचे खुश आहोत.
आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, आम्हाला त्याचा राग येत नाही. जग कुठे चाललंय, आम्ही कुठे आहोत, आमचे मंत्री आम्हाला कुठे घेऊन गेले, आम्हाला त्याचं काही वाटेल असंच झालंय. म्हणून हे निवडून येतात, म्हणून हे आतापर्यंत तुमच्यावरती राज्य करत आले, कारण आम्हाला राग येतच नाही. जा त्या गुजरातमध्ये, मी स्वतः ती गोष्ट पाहून आलेलो सांगतोय मी तुम्हाला. मी फक्त कुठेतरी वाचलेली गोष्ट सांगत नाहीये. मी संपूर्ण गुजरात राज्य फिरत असताना मी कच्छमध्ये गेलो, ज्याला आपण कच्छचं रण म्हणतो. आज जी मराठवाड्याची, सोलापूरची जी अवस्था आहे ही खूप बरी, कारण चांगली सुपीक जमीन तरी आहे. ह्यांच्या नादानपणामुळे खराब होतीये, तो भाग वेगळा. पण तिथे त्या कच्छमध्ये काहीच नव्हतं. नर्मदा नदी कुठे आहे? ही नर्मदा नदी एका बाजूला, कच्छ दुसऱ्या बाजूला. बाबांनो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्या नर्मदेच्या पासून, त्या नर्मदेच्या पात्रापासून तिथून त्या कच्छ पर्यंत त्या संपूर्ण प्रदेशामध्ये त्यांनी कॅनॉलच्या द्वारे त्यांनी पाणी पुरवलंय. काही 100 किलोमीटरचा कॅनॉल हा त्यांनी बांधला. मी स्वतः तिथे गेलो, मला तिथे काही लोक भेटले. त्या लोकांनी मला सांगितलं त्यांचा मळा होता, त्या मळ्यावरती मी गेलो. मी विचारलं, म्हटलं किती रे, जमीन किती आहे? तो बोलला, माझ्याकडे आता साधारणपणे 400 एकर जमीन आहे. कच्छमध्ये बोलतोय मी, कच्छमध्ये 400 एकर जमीन आहे. मी त्याच्या आतमध्ये घरी गेलो. असंख्य फळं अशी त्यांनी टेबलावरती लावली होती. मला वाटलं मी येणार म्हणून लावली. नंतर अर्थात ती माझ्यासाठीच होती, तो भाग वेगळा. पण नंतर मला कळलं ती सर्वच्या सर्व फळं ही त्या शेतात पिकली होती. मी म्हटलं, इथे कुठून राहिले? ते बोलले, नाही, कच्छवरती आम्हाला पाणी, जे कॅनॉलमधनं पाणी आलं, आता आमच्याकडे सगळी शेती व्यवस्थित होते. म्हटलं, कुठे जातात ही फळं? ते बोलले, सगळे रिलायन्स फ्रेशला जातात. कॅनॉल नेलं, पाणी नेलं, जमीन सुपीक केली, त्यांचा माल उचलायला तिकडे इंडस्ट्री आणली. करोडो रुपये कमवतायत आज, लाखो रुपये कमवतायत तिथले शेतकरी. जिथे काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी पाणी नेलं त्या माणसाने. या आमच्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना मला फक्त खरंच सांगायचंय, ते सकाळी मोदी ज्याला आंघोळ करत असतील ना, त्याचे 2-2 चमचे पाणी पिया सकाळी. नशीब मी आंघोळीचंच बोललो. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा काय असला पाहिजे? हा त्या राज्याचा विश्वस्त असला पाहिजे. तो विश्वस्त असला पाहिजे. हे सगळे मालक व्हायला गेलेत. सगळं आमच्या मालकीचं, बापाचा माल सगळा खा. तुमच्यासाठी करायचं काहीच नाही. हे बघा, इथे उजनीचं पाणी, पवार साहेबांचे मित्र ते कोणते गोयंका का कोण, जे त्यांची डायनामिक्स नावाची कंपनी, त्या कंपनीला पाणी चाललंय. 5-5, 6-6 TMC पाणी त्या कंपनीला चाललंय, कारण ती बारामतीमध्ये आहे, सोलापूरला नाही पाणी. हा कुठचा भेदभाव आहे? कशासाठी भेदभाव आहे? माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथे राहतो तिकडची फक्त माणसाला पाणी मिळालं पाहिजे, बाकी उर्वरित महाराष्ट्र तडफडून मेला तरी चालेल. अरे हे काय, हे कोणतं राजकारण घेऊन बसलो आपण? हे कसलं राजकारण आहे? बाकीची राज्य बघा तुम्ही, कर्नाटक राज्य बघा तुम्ही, गुजरात राज्य बघा तुम्ही, बाकी आज बिहारमध्ये पण तिकडे पण प्रगती होते. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये होतंय काय? रोज वाचायला काय मिळतंय? टेलिव्हिजनवरती बातम्या काय पाहतोय? 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय. हे का? याचं एकमेव कारण, शासनाची भीती नाही, सरकारची भीती नाही. माझ्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य देऊन बघा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.